सर्व मान्यवरांचे हार्दिक वेरूळ लेण्यातील कला आणि स्थापत्य या विषयावरील अभ्यागत व्याख्यानासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत ठिकाणी करूया। मी TYBच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत सादर करण्यासाठी समोर यावे। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक। शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा। धन्यवाद। यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतो इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक कारवे यांना। प्रथमतः बाबूजींच्या प्रतिमेस अभिवादन करतो। आज या ठिकाणी इतिहास विभाग आयोजित अभ्यागत व्याख्यान आयोजित केलेला आहे। या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित झालेले आपल्या संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार दिव्य मराठीचे आमचे मित्र माननीय अविनाशजी मंत्री साहेब, त्याचबरोबर आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इतिहास विभाग या ठिकाणून आलेले, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष शेकडे सर, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन किरकळ सर, उपस्थित सर्व समोर बसलेले प्राध्यापक प्राध्यापिका, या व्याख्यानासाठी मुद्दामून उपस्थित झालेले सर्व वर्गातील वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी, प्रथमतः सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या व्याख्यानाविषयी थोडक्यात भूमिका आपल्यासमोर ठेवतो। मागच्या 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस
सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या कल्पनेतून इतिहास विषयासंदर्भात कोणते कार्यक्रम घेतले जाणार याविषयी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आम्ही 2 कार्यक्रमाचं आयोजन करू असं त्यांना सांगितलेलं होतं. आणि मग हेरिटेज वॉक संदर्भात आम्ही मढी आणि धामणगाव या ठिकाणी जाऊन आलो. साधारण 20-25 मुलं घेऊन जाण्याची परवानगी आम्हाला मिळालेली होती. त्या पद्धतीने इतिहास विषयाचे विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. विद्यार्थी अनेक वेळा मढीला गेलेले होते, परंतु ऐतिहासिक संदर्भ घेऊन किंवा अभ्यास करण्याच्या संदर्भातून ज्यावेळेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. मंत्री साहेब ज्यावेळेस आम्ही धामणगाव देवीच्या त्या 2 बारवात गेलो, समोरची बारव आणि रस्त्याच्या पलीकडची बारव, मलाही आजपर्यंत माहिती नव्हतं की त्या ठिकाणी 1681चा शिलालेख त्या बारवेत आहे. होळकरांनी त्या बारवेचं बांधकाम केलं असं सांगितलं जातं आणि तो शिलालेख त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी शिलालेख असतो तो मूळ पुरावा, मूळ संदर्भ त्या ठिकाणी असतो, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने आम्ही मढीला गेल्यानंतर 6 ते 7 शिलालेख, म्हणजे गौतमी बारवे तुम्ही गेलात तर 3 शिलालेख त्या ठिकाणी आहेत. त्याची प्रत्यक्ष माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर मूळ मंदिरामध्ये, मढीच्या कानिफनाथ मंदिरामध्ये उजव्या बाजूला विष्णूची मूर्ती आहे आणि तुम्ही ती विष्णूची मूर्ती बारकाने जर पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की सर्व आयुधे त्या विष्णूच्या त्या मूर्तीमध्ये आहेत. त्याच्या पाठीमागे विविध प्राणी त्या मूर्तीच्या बाजूला आहेत, सेवेकरी आहेत. अनेक गोष्टी बारकाने जर आपण अभ्यासल्या तर त्या आपल्याला पाहायला मिळतील. अनेक मुलांना ते डाळिंबाचं झाड नेमकी काय प्रकार आहे हे माहिती नव्हतं, परंतु त्याची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून इतिहास विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण वेरूळ लेण्यातील कला स्थापत्य याविषयी डॉक्टर संजय पाईकराव यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. डॉक्टर संजय पाईकराव हे गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यापूर्वी जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात काम केलेलं आहे. त्यांचे आतापर्यंत 45 शोधनिबंध विविध जर्नल्समध्ये भारतातल्या आणि भारताबाहेरच्या प्रकाशित झालेल्या आहेत. मराठवाडा इतिहास परिषद, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, इंडियन हिस्ट्री काँग्रेस, इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस या सर्व परिषदांचे ते आजीव सभासद आहेत. मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषदेचे ते सदस्य सचिव आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ते सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. बौद्ध कला व पुरातत्व, आंबेडकरी चळवळ व इतिहास लेखन, जनसंवाद, जनसंपर्क हे त्यांचे विशेष कार्य करण्याचे ठिकाण आहे आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये ते कार्य करतात. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळात भारतामध्ये काही इतिहास संशोधक आहेत. त्या इतिहास संशोधकामध्ये प्राध्यापक संजय पाईकराव यांचं नाव घेतलं जातं. अलीकडेच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवी मिळालेली आहे. त्यांचा विषय होता PhDचा वेरूळ अजिंठ्यातील बौद्ध लेण्या याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच आपण अनेकदा वेरूळला जातो. वेरूळला गेल्यानंतर आपण पर्यटन म्हणून किंवा सहल म्हणून जातो, परंतु प्रत्यक्षात जे अभ्यास करणारे आहेत, जे संशोधक आहेत, त्यांच्या नजरेतून नेमकी वेगळी माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी या व्याख्यानाच्या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी महत्वाची बाब तुम्हाला मी सांगतो ती अशी की पाईकराव सर हे अध्ययन आणि अध्यापनाचं काम करतातच. ते नेटसेट आहेत, PhD झालेले आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची बाब तुमच्या समोर सांगतो ती म्हणजे अलीकडच 4-5 महिन्यापूर्वी त्यांचा हार्टचा बायपास सुद्धा झालेला आहे. काळाने तो
त्यांच्यावर प्रचंड आघात त्या ठिकाणी केलेला आहे लक्षात. परंतु तरी ते थांबलेले नाही, त्यांचं संशोधन कार्य अविरतपणे चालू आहे आणि म्हणून असे बहुआयामी व्यक्ती व्याख्याते आपल्याला आज लाभलेले आहेत. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा सर्व सन्माननीय उपस्थितांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रतिमा पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. प्रथमतः आजचे व्याख्याते तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव सर यांचा सत्कार करण्यात येत आहे. भारतीय प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशराव आव्हाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण पाईकराव सरांचा सत्कार करावा. डॉक्टर पाईकराव सर यांना नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्याकडून कल्चरल कम्युनिकेशन इन बुद्धिस्ट केव्स ऑफ एल्लोरा विरुळ येथील बौद्ध लेण्यातील सांस्कृतिक संवाद या विषयावर PhD प्राप्त झालेली आहे. याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतीय प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशराव आव्हाड साहेब यांचा सत्कार प्रोफेसर डॉक्टर सुभाष शेकडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय अविनाशजी मंत्री, ज्येष्ठ पत्रकार दैनिक दिव्य मराठी यांचा सत्कार इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर कानडे सर यांच्या हस्ते होत आहे. स्वागत आणि सत्कार, शब्दसमूह आणि सत्कार. यानंतर आता प्रमुख अतिथींच्या मनोगतामध्ये प्रथमतः ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी मंत्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमश्री सन्माननीय सुरेशरावजी आव्हाड साहेब यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण येथे उपस्थित झालेलो आहोत आणि ज्यांनी त्या विषयावर PhD मिळवलेली आहे असे डॉक्टर पाईकराव सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर कानडे साहेब, मराठी विभाग प्रमुख माझे मित्र सन्माननीय डॉक्टर शेकडे सर, प्राध्यापक केशव सर, समोर बसलेले चौरे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, विद्यार्थी मित्रांनो. खरं म्हणजे जसं अभ्यासात बसल्यानंतर गणित विषय अवघड असतो तसं भाषण करायला इतिहास विषय खूप अवघड असतो आणि त्या विषयात बोलायचं म्हणजे ते आणि ते जर नसते तर काहीतरी बंडल मारून माणूस मोकळं होतो, तो माणूस लगेच पकडेल की चुकीचं बोलला होतं म्हणून सावध बोललं पाहिजे. इतिहास विषयाचा असा विषय आहे. परंतु कानडे सरांनी जो उल्लेख केला आपल्या तालुक्याचा, तर पाईकराव सर मला अभिमानाने सांगावं वाटतं, पाथर्डी तालुक्याचा तुमच्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही अभ्यास केला तरी वेगळी PhD तुम्हाला मिळू शकेल. की ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे इथे आहेत. बरेचसा उल्लेख केला एवढाच, त्यापेक्षा जास्त इतिहास हा बुद्धेश्वरचा आहे. तिथे जी ज्ञानवापी बारव आहे तिथे ज्ञानदेवांच्या कालीन शिलालेख आहेत आणि 5 भावंड ज्ञानदेवांची सुरुवातीला अगोदर बुद्धेश्वरला येऊन गेली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी गेली. आता असा इतिहास आहे. पोथीमध्ये डॉक्टर शंकर, पोथीमध्ये शंकर महाराजांचा उल्लेख येतो. त्या शंकर महाराजांनी तिथे 12 वर्ष साधना केली याचा उल्लेख आहे. आणि हे सगळं बघताना असं वाटतं की आपण पाथर्डी तालुक्यात जन्माला आलो की खरं आपलं पुण्य उदायला आलेलं. आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. शिरापूरच्या डोंगरात जर तुम्ही आत्ताही गेलात तर वेरूळची लेणी कोरण्या अगोदर
त्या कारागिरीने ते शिलापूरचं डोंगर उघडायचा प्रयत्न केला होता. आत्ताही दरी आहे, काही कोरीवकाम आहे, पण तो दगड भुसभुशीत होता असं त्यावेळेचा तर्क निघाला आणि ते कसे तिकडे गेले तो तुमचा अभ्यासाचा विषय आहे. परंतु ज्या पातळीत जाऊन त्यातून ही सगळी सुरुवात झालेली आहे आणि हा इतिहास जर अभ्यासायचा असेल तर आपल्याला नवा इतिहास जर घडवायचा असेल तर इतिहासाचा अभ्यास आला पाहिजे. म्हणजे आपल्या हातून इतिहास बघतो. गेली 10-12 वर्षांपासून मी कानड सरचं काम बघतोय. त्या विशिष्ट संशोधन कार्यात इतिहासात त्यांनी जोडून घेतलेले. आम्हाला जरी काही संदर्भ लागले सेक्रेटरी आम्ही त्यांना हाताने बघतो, सर हे काय असावं कसं असावं, आणि त्यांनी एका मिनिटात त्याचं उत्तर देतो. ही जी आपली संशोधनाची वृत्ती आहे ही संशोधनाची वृत्ती पुढील पिढीसाठी अधिक मार्गदर्शक, दिशादर्शक आणि अचूक ज्ञान देणारे ठरणार आहे. आज प्रत्येक कोकणात आम्ही मालेदोंडी भागातही सर खूप संशोधन करण्यासारखं आहे. तिथे जी जालिंदरनाथाची गुफा आहे त्या गुफेमध्ये नाथ संप्रदायाचे बरेच बीजारोपण तिथे झालेलं आहे. आमच्या पलीकडून तसं झालं तर तारकेश्वर गड आहे. शेकडे सरांनी त्या परिसरात आतापर्यंत धार्मिक कार्य केलेलं आहे. हे सगळं अभ्यासताना तुम्ही विद्यार्थ्यांची ट्रिप काढता, सगळं करता, परंतु त्याला पर्यटनासाठी धार्मिक ट्रिप असं न असतात त्या एकाच विषयावर सातत्यानं अभ्यास व्हावा. म्हणजे विद्यार्थ्यांना ती दृष्टी विकसित होते की संशोधन कसं करायचं असतं. अभ्यास दौरा म्हणून 4 दिवस आपण जातो आणि 4 दिवसात त्यांना जी माहिती देतो 5व्या दिवशी विद्यार्थी विसरून जातात, त्या विषय सोडून देतात. असं न होता त्या विद्यार्थ्यांचं एक टीम निवडायची की तुमच्याकडे साधारण FYला विद्यार्थी आलेला आहे तर तो MA पर्यंत राहणार आहे असं गृहीत धरून त्या विद्यार्थ्यांचं ग्रुप जर केलं आणि त्यांना या कार्याचं मोटिवेशन दिलं आपण तर मला असं वाटतं की त्यात भविष्यातला एखादा पाईकराव शोध तयार होईल, एखादा कानेर शोध तयार होईल. आणि हे सगळं करण्यासाठीच हा परिषदेचा त्या व्याख्यानाचा उद्देश असावा असं मला वाटतं. आज बोलण्यासारखं बरंच इतर विषयाचा आहे, परंतु मूळ विषय हा इतिहासाचा असल्यामुळे आणि त्यांना माझ्यासह सर्वांना त्यांचं व्याख्यान ऐकायचं असल्यामुळे मी इथेच थांबतो. आज सन्मानाने इथं बोलवलं, आठवण देऊन आमचे बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय, सन्मान केला याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पाच विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करावे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा नेहरू आणि जो आपण बघतोय त्याची जी माहिती आपल्याला कार्यक्रमात येणारच आहे. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित पाहुणे पत्रकार अविनाशजी मंत्री, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव कानडे, माननीय प्राध्यापक संजयराव पाईकराव, त्याबरोबर या कार्यक्रमात अशोकराव कानडे आणि प्राध्यापिका आणि विद्यार्थी खरं म्हणजे आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमूल्य, चांगला आणि आपल्याला आपण जे आम्ही लहानपणी वेरूळला गेलो होतो, अजिंठाला गेलो होतो, तर त्यावेळेला वेरूळ अजिंठाची जी काही जाण होती किंवा माहिती ही फक्त शिल्प पाहून पुढे गेली. तर ती शिल्पाची जी माहिती ती आज आपल्याला या मार्गदर्शनात गरज आहे. म्हणजे दोहा जो आहे दोहा नथनी ती जी सियारणी सुमर तुळसे बाबा नाक दिया जी सियारणी फुल गई. जी काही आपल्याला किंवा आपल्या भागामध्ये वेरूळ, अजिंठा किंवा पाथर्डी तालुक्यातली जी काही देवस्थानं आहेत किंवा शिल्प थोडं कितीतरी मोलाची आहे तरच समजतो. आणि
ह्यातून जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत आहेत. कारण वेरूळची जी लेणी आहे ती लेणी कोरत असताना ती जी कोरणारी माणसं आहेत ती एकाग्रचित्त झाली असते. फक्त एकाग्रचित्त म्हणजे काय, त्यातूनच पुढे कुंडलिनी जाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक साधी एक रेघ जर मारायची असेल तर आपल्याला 3-4 वेळेला विचार करावा. त्यावेळेला त्यांनी काय अगोदर ते शिल्प असं तयार करायचं, मग त्याचं प्लॅन एलिव्हेशन असं काही काढलं. त्यांच्या डोक्यातच ती कल्पना होती, त्या डोक्याच्या कल्पनेतूनच ते शिल्प तयार झाले. मग हे शिल्प तयार होत असताना मला असं वाटते की या लोकांची कुंडलिनी जागृत. मग परत प्रश्न पडतो, कुंडलिनी जागृत म्हणजे काय, म्हणजे बाकीचं काय. तर थोडक्यात आणि सोपं एकाग्र चित्त त्यांनी एवढं कॉन्सन्ट्रेट केलं असणार. कारण आपण सचिनकडे जर पाहिलं तर सचिनला जर विचारलं, सचिन तेंडुलकर त्याला जर विचारलं तर तुमचं या यशाचं गमत काय, तर त्यांना फक्त सचिन तेंडुलकरला बॉलच दिसतो. समोरचा जो येणारा बॉल आहे त्याच्यावरती ते कॉन्सन्ट्रेट करत होते म्हणून सक्सेस. त्याच पद्धतीने ज्या वेळेला महाभारतामध्ये अर्जुनाला विचारलं गेलं की अर्जुना तुला काय दिसतं समोर, अर्जुन म्हटला मला त्या पक्षाचा डोळा दिसतो. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेट करता, एकाग्र चित्त करता, त्याच वेळी अशी काहीतरी घडत असतं. आणि आजचा जो दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन जर पाहिला तर या दृष्टिकोनामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की पूर्वीच्या काळामध्ये जे शिल्प तयार केलेले होते किंवा चित्र तयार केलेली होती, त्या चित्रावरून सुद्धा त्या चित्रकाराला शिक्षा झालेली होती. परंतु कोर्टात त्यांनी ते त्या पद्धतीचेच उत्तरं दिली आणि त्याला सुटला त्यातून. तर अशा पद्धतीने हे जे शिल्प आहे, समजा एखादी मूर्ती असेल आणि ती मूर्ती एखादी स्त्रीची मूर्ती आहे आणि ती स्त्री अशी उघडी दाखवलेली आहे, तर आपल्या ज्या भावना आहेत ह्या भावनात बदल होतो. परंतु त्या स्त्रीच्या मांडीवर जर एखादं मूल नेऊन मांडलं तर त्याची जी भावना आहे ती सुद्धा बदलली आहे. म्हणजेच हे जे शिल्प आहे या शिल्पामध्ये फार खोलवर ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याला आज मिळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते ज्ञान घ्यावं. आणि त्याकरता मी त्यांचे या ठिकाणी आले त्याबद्दल भारतीय विद्यार्थी मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि आपण सर्वजण चांगल्या गोष्टीचा लाभ घेण्याकरता इथे उपस्थित आहात, आपले आभार मानतो. आणि कभी फूलों की तरह मत जीना, कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे टूट के बिखर जाओगे, जिस दिन खिलोगे टूट के बिखर जाओगे, जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओ. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कायम टिकायचं असेल, लेण्या कायम आहे, तर आपण सुद्धा या पद्धतीनेच अभ्यास करावा. मुलांना शिक्षकांनी शिकवावं, त्यांना सुद्धा घडवावं. सेवा सबकी कीजिए, सेवा सबकी कीजिए, मगर आशा किसी से मत रखिए. सेवा सबकी कीजिए मगर आशा किसी से मत रखिए, क्योंकि सेवा की सही मूल्य भगवान ही दे सकता है, इंसान नहीं. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पवार साहेब, मंत्री साहेब, डॉक्टर अशोक कानडे, डॉक्टर अब्दुल केळकर, माझ्यासोबत विद्यापीठात शिकलेले आमचे अनेक मित्र आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी इतिहास विभागाअंतर्गत जे व्याख्यान आहे ते माझे व्याख्यान ठेवलेले आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर हे व्याख्यान आहे. वेरूळ लेणी म्हणलं किंवा लेणी म्हणलं की आपल्याला एक पाषाणामध्ये कोरलेला जो भाग दिसतो तो अतिशय टणक असणाऱ्या दगडावर एक मुलायम हाताने त्याला आकार देऊन मूर्तीच्या शिल्पाच्या माध्यमातून संवाद साधण्याची कला जी आहे ती कला या स्थापत्यकलेमधून दिसते. प्रथमतः काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि यानंतर आपण ते प्रेझेंटेशन पाहणार आहोत. मित्र, लेणीची सुरुवात कशी झाली याचा एक फार रोमांचक इतिहास आहे. बुद्धाने जेव्हा भगवान बुद्ध होते तेव्हा वर्षावास म्हणजे काही काळ बौद्ध भिक्खू हे अशा ठिकाणी जाऊन तिथं त्यांचा अभ्यास आणि धर्माचा चिकित्सा केली जात होती. अशा ठिकाणी वर्षावास करायचे आणि या वर्षावास करण्यासाठी शहरापासून अत्यंत दूर असणाऱ्या दगडदोंड्यात किंवा दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन तो अभ्यास करायचा. आणि त्यावेळेस हिंस्र पशु असायचे आणि हे हिंस्र पशु त्या बौद्ध भिक्खूंना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचे. म्हणून बुद्धाने जी अनेक बौद्ध भिक्खूंना वेगवेगळ्या प्रकारची राहण्याची ठिकाणे जी सांगितली आहे ती म्हणजे गुहा. पूर्वी कशा असायच्या की नॅचरल गुहा ज्याला आपण म्हणतो किंवा जी निसर्गनिर्मित गुहा होत्या, पण बुद्धांनी मानवनिर्मित गुहा करा आणि या मानवनिर्मित लेणी करून त्या ठिकाणी त्या वर्षावासामध्ये राहण्यासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सम्राट अशोकाचा नातू दशरथ याने बारबर आणि नागार्जुन टेकड्या ज्या आहेत आजच्या बिहार जिल्ह्यातल्या जहानाबाद म्हणून एक जिल्हा आहे आणि या जहानाबाद जिल्ह्यामध्ये या नागार्जुन आणि बारबर टेकड्या आहेत. तिथं पहिल्यांदा ही बौद्ध लेणी खोदल्या गेली आणि बौद्ध लेणी ही धर्मासाठी खोदल्या गेली आणि नंतर हिंदू आणि जैन यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतभर लेण्या खोदल्या. ही जी लेण्याची टेक्नॉलॉजी आहे जगात अनेक देशामध्ये करून पाहण्यात आली, पण ती कुठेही जमली नाही जी भारतामध्ये आहे. जे भारतातील स्थापत्य होते किंवा जे वेगवेगळे लोक होते त्यांनी आपल्या तंत्रज्ञानानं किंवा सैन्य हत्याराच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान जगाला एक वेगळं तंत्रज्ञान दिलं आणि या तंत्रज्ञानातूनच या सर्व लेणींचा किंवा शिल्पांचा मोठ्या प्रमाणावर उदय आणि विकास झालेला दिसतो. आता आव्हाड साहेब म्हणले की त्यांचा वेगवेगळा प्लॅन असेल किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असेल, तर सगळे जे शिल्प भारतामध्ये बनवलेले आहेत, सगळे जे चित्र बनवलेले आहेत, हे चित्र अतिशय रेखीव जे चित्र आहेत. आजही आपल्याला एखादी जर ओळ ओढायची असेल तर ती ओळ सरळ ओढता येत नाही, पण त्या काळामध्ये शिल्पाच्या माध्यमातून किंवा शिल्पाचं जे मार्कआउट आहे किंवा शिल्पाचा जो प्लॅन आहे तो अतिशय महत्त्वाच्या म्हणजे सरळ रेषेमध्ये, तिरकस रेषेमध्ये, वेगवेगळ्या काटकोन त्रिकोणामध्ये जे बनवलेला आहे तो शास्त्रशुद्ध शिल्पशास्त्राच्या माध्यमातूनच त्यांनी तो बनवलेला आहे. आणि तो बनवताना अतिशय सुंदर असे शिल्प त्या काळामध्ये बनवलेलं आहे. पहिल्यांदा सह्याद्रीचा जो डोंगर आहे आपला, आपण महाराष्ट्र हा दगडांचा देश म्हणतो आपण, कारण दगडासारखा कणखर असणारा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जो दगड मिळतो तो म्हणजे बोसाड नावाचा दगड आहे आणि या बोसाड दगडामध्ये हे सर्व शिल्प बनवलेले आहे. भारतामध्ये आतापर्यंत 1200 लेण्या, तसं पाहिलं तर 2000 लेण्या आहेत आणि या 2000 लेण्यामधल्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ज्याला आपण भारतीय पुरातत्व खाते म्हणतो, या भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून फक्त त्या 2000 पैकी 1200 ज्या लेण्या आहेत ज्या अतिशय सुव्यवस्थित आहेत आणि चांगल्या आहेत, अशा लेण्यांचं आयडेंटिफिकेशन करून 1200 लेण्या आहेत. त्यामधल्या 800 लेण्या महाराष्ट्रात आहेत आणि 800 लेण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा, मुंबई आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लेण्या आहेत.
आणि ह्या लेण्या स्थापत्याच्या दृष्टिकोनातून, चित्रकलेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुबक अशा आहेत का, म्हणून त्या चांगल्या लेण्या आहेत. त्याच्यामध्ये एलिफंटाच्या लेण्या आहेत आपल्या मुंबईजवळच्या, आणि अजंता वेरूळ ह्या वर्ल्ड हेरिटेज साईट, ज्याला जागतिक वारसा, म्हणजे असा वारसा पुन्हा जगामध्ये होऊ शकत नाही. एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे की अजंता लेणीचे पेंटिंग अनेक चित्रकारांनी केले, पण काळाचा महिमा पहा की जेवढे पेंटिंग्स त्या कलाकाराने काढली वेगवेगळ्या माध्यमातून ती नष्ट झाली, पण आजही ती अजंतामध्ये दौलान उभी आहेत, याच्यामध्ये वेरूळमध्ये उभी आहेत, आणि ही आपल्या भारताचं खरं वैभव आहे. आणि आपण पाहतो की 800 लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत, 300 लेण्या ह्या हिंदू लेण्या आहेत, फक्त 100 लेण्या ह्या जैन लेण्या आहेत, आणि सर्व लेण्या ह्या जगभर कुतूहलाचा भाग आहे. आपल्याला सांगायला हे होतं की दुःख होतं की लेण्यांचा अभ्यास आहे तो भारतीयांनी कमी आणि परदेशी लोकांनी जास्त केलेला आहे. कारण आपल्याकडे मूळ अभ्यास आपण फार कष्ट करतो, पण त्याचं आपण प्रमोशन करत नाही किंवा त्याबद्दल आपण लोकांना सांगत नाही. आणि परकीय लोक जे आहेत, हे परकीय लोक हे मूळ अभ्यास करतात, त्यांना अनेक फेलोशिप असतात, त्या फेलोशिपच्या माध्यमातून येतात. एक गेरी मलांड्रा म्हणून आता अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत, त्यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यावर काम केले. एक विदुषी आहेत, पत्रकार आहेत, त्या थायलंडमध्ये राहतात, आणि त्या थायलंडमध्ये राहून औरंगाबादला येऊन 1 महिना राहतात आणि वेरूळचा अभ्यास करतात. आणि पूर्ण भारतातल्या लोकांना जे अभ्यास करतात त्यांना 3 दिवस 2 दिवस तिथे राहण्याची व्यवस्था करून त्या स्वतः लेणी दाखवतात. म्हणजे आपण या भागातले आहोत, जवळचे आहोत, तरी आपलं जाणं होतं. मी अनेक लोकांना विचारत असतो तुम्ही किती लोकांनी लेणी पाहिली, तर कमी लोक हात वर करतात, कारण आपला वारसा जो आहे तो आपण टिकून ठेवू शकत नाही, किंवा आपला इतिहास आपल्याला माहीत नसतो, जगाला माहीत असतो. आता मंत्री साहेब म्हणाले की आमच्या पाथर्डी तालुक्याचा फार मोठा इतिहास आहे, पण कमी लोकांना माहीत असते. कारण काय की जगाचा इतिहास आपल्याला माहीत असतो, जगाचे आपल्याला आयफेल टॉवर माहीत असतो, पण आपल्या इथला एखादा गड आहे किंवा त्याची माहिती नसते. कारण कसं आपल्याकडे भरपूर असते, पण आपण दुसऱ्याकडे बोट करत असतो. तसा प्रकार या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला असं दिसते की मोठ्या प्रमाणावर लेणीचा अभ्यास हा जसं फॉरेनर लोकांनी केला तसा भारतीय लोकांनी सुद्धा केला. तर वेरूळची जी लेणी आहे त्या लेणीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात ज्ञानेश्वरीमध्ये आला. आपण आपेगाव इथंच आहे, किंवा ज्ञानेश्वरांची कर्मभूमी नगर जिल्हा राहिलेली आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 50 वेळा वेरूळचा उल्लेख आलेला आहे की ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले की वेरूळचे असं एक स्थापत्य आहे, त्या स्थापत्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, आणि या मूर्त्या वेगवेगळ्या माध्यमाच्या आहेत, आणि त्याच्यातून लोकांशी संवाद साधण्याचं काम या लेण्यांनी केलेलं आहे. आणि हे काम त्या काळापासून ते आत्तापर्यंत संवाद साधण्याचं काम करतात. रवींद्रनाथ टागोर म्हणतात एका ठिकाणी की हजारो पुस्तकं वाचली तरी तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, पण एखादं शिल्प पाहिलं तर ते तुम्हाला ज्ञान, किंवा अज्ञानी जे लोक आहेत त्या अज्ञानी लोकांना संज्ञान करण्याचं काम शिल्पकला करतात. भारतामध्ये आपण पाहिले की 64 कला आहेत, आणि या 64 कलेमध्ये वेगवेगळ्या कला आहेत. त्या कलेमध्ये चित्रकला आणि शिल्पकला ही भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण देण आहे. आणि जगभरातले अभ्यासक सातत्यानं या वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ओरिसामधलं कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, अजंता वेरूळ आहे, किंवा दिल्लीमध्ये अनेक मॉन्युमेंट्स आहेत की जी जगभर लोक पाहण्यासाठी येतात. मागे करोना काळामध्ये आपण पाहिलं की अनेक लोक येऊन वापस गेले आपल्याकडे अनेक पर्यटक येतात, आणि पर्यटक कधी कुणाला पत्ता विचारत नाही, कधी कुणाला सांगत नाही की मला ही माहिती पाहिजे, कारण ते सगळी माहिती घेऊन आपल्यापेक्षा जास्त माहिती घेऊन सातत्याने येत असतात, आणि आपली शिल्प पाहून त्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतो. पण आपण ज्याला आपण म्हणतो की आपण आपला वारसा आहे पण तो आम्ही जपत नाही. पण आम्ही असे 100 जण आहोत महाराष्ट्रामध्ये की सातत्याने वारशाबद्दल आम्ही हे करत असतो. औरंगाबादला आम्ही हेरिटेज वॉक घेत असतो, आणि या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून आपल्या शहराचा जो वारसा आहे तो वारसा सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तोही मोफत. कारण काय आहे की पुणे मुंबईला आम्ही पाहिलं किंवा दिल्लीला पाहिलं की हेरिटेज वॉक घेतात आणि त्याला 500 रुपये 1000 रुपये फीस लावतात, आणि तो पैसे देऊन लोक जात असतात. पण आम्ही मोफत दाखवत असतो लोकांना, जास्तीत जास्त
त्याचं ज्ञान लोकांना चांगल्या चांगल्या तज्ञाच्या माध्यमातून देत असतो, पण तरी लोक तेवढ्या उत्साह जो आहे तो उत्साह लोकांचा आपल्याला दिसून येत नाही. तरी असो, ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतील. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत. जे आपला जो विषय आहे तो म्हणजे वेरूळ कला आणि स्थापत्य. जर आपण पाहिलं तर एलोरा हे औरंगाबाद जिल्ह्यातील युनेस्को न जे जागतिक वारसा स्थळ आहे ते इसवी सन 600 ते 2000 या कालखंडातील कलाकृतीसह बौद्ध, हिंदू आणि जैन स्मारक असले जगातलं सगळ्यात मोठं, ज्याला मोनोलिथिक म्हणतात, की एकाच पाषाणामध्ये सगळं कोरलेलं आहे. आणि हे सगळं एकाच ठिकाणी. एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जगामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन एकाच ठिकाणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही, फक्त वेरूळमध्ये दिसेल. औरंगाबादपासून फक्त 23 किलोमीटर अंतरावर. आणि महाराष्ट्राची जी रांग आहे, जी चरणाद्री रांग म्हणतो आपण डोंगराची, त्या चरणाद्री रांगेमध्ये वेरूळ हे वसलेलं आहे. वेरूळ जर सांगायचं तर मोठ्या प्रमाणावर वेरूळ हे नाव मराठी झालं. एलोरा इथं जर पाहिलं तर तुम्हाला एलोरा दिसेल. एलोरा जेव्हा इंग्रजांना ळ जे आहे ते ळ म्हणता येत नाही, किंवा अनेक भारतीय भाषामध्ये ळ शब्द हा नाही, म्हणून एलोरा किंवा एलुरा किंवा मोठ्या प्रमाणावर याला वेगवेगळ्या भाषामध्ये जसं जसं येते तसं म्हणतात, पण इंग्रजांनी त्याला एलोरा नाव ठेवलं म्हणून ते एलोरा जास्त. आपण मराठी भाषिक असल्यामुळं आपण त्याला एलोरा म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 नंबरची जी लेणी आहे, जी शिवाला समर्पित असणारी जी लेणी आहे, ती जगामध्ये 7 आश्चर्य आहेत. असंच एक आश्चर्य भविष्यामध्ये वेरूळचा मी त्याच्यामध्ये समावेश होईल, ती मोठ्या प्रमाणावर जिथं कैलास लेणी जी आहे. एकूणच सगळ्या लेण्याबद्दल जर सांगायचं तर त्याचं सर्व मार्कआउट वरून खालपर्यंत, म्हणजे बांधकाम करताना आपण काय करतो, कोणतंही घर बांधायचं आपल्याला की पाया खोदतो आणि नंतर घर उभारतो, पण ह्या सगळ्या ज्या लेण्या आहेत त्या सगळ्या लेण्या वरून खालीपर्यंत फोडण्यात आलेल्या आहेत. आपल्याला वाटेल की आपण जेव्हा जाऊन पाहू की तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की वरून कसं खाली करता आलं, पण त्या काळातल्या वेगवेगळ्या शिल्पशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या माध्यमातून जे मार्कआउट आहेत त्या मार्कआउटच्या माध्यमातून ही शिल्पकला आणि स्थापत्य आपल्याला दिसून येते. आता एकूणच जर पाहिलं तर त्या भागामध्ये, वेरूळच्या भागामध्ये 100 लेण्या आहेत. आणि त्या 100 लेण्यामधल्या ज्या महत्त्वाच्या 34 लेण्या ज्या आहेत त्या 34 लेण्या ह्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. म्हणजे ज्याला प्रोटेक्टिव्ह मॉन्युमेंट म्हणतो असून त्या प्रोटेक्टिव्ह मॉन्युमेंट आहेत. याच्यामध्ये पहिल्या ज्या 1 ते 12 ज्या आहेत त्या बौद्ध लेण्या आहेत, 17 हिंदू लेण्या आहेत, ज्या 13 ते 29 आहेत, आणि 5 ज्या लेण्या आहेत त्या जैन लेण्या आहेत. आणि प्रत्येक लेण्यामध्ये त्या धर्माबद्दलचं तत्वज्ञान किंवा चित्र जे शिल्पांकन केलेलं आहे, चित्र जे आहे, शिल्प जे आहे, ते शिल्प त्या धर्मातल्या कथा परंपराचा परिपाक आपल्याला दिसून येईल. एकूणच जर ही लेणी कोणी जर बनवली असेल तर पहिल्यांदा वाकाटकांच्या आणि बदामीचे जे चालुक्य आहेत त्यांच्या काळामध्ये, राष्ट्रकूटांच्या काळामध्ये आणि यादव वंशाच्या काळामध्ये ह्या लेण्या बनलेल्या आहेत. म्हणजे वाकाटक असतील किंवा राष्ट्रकूट असतील किंवा यादव वंश असतील, ही धर्माने हिंदू होते, पण पहिल्यांदा तेथे बौद्ध लेण्या झाल्या, नंतर हिंदू लेण्या झाल्या आणि नंतर जैन लेण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. लेण्याचं एक महत्त्वाचं काम होतं की त्या काळात बँकिंग जी सिस्टम होती ती बँकिंग सिस्टम ही लेण्यामधून मोठ्या प्रमाणावर व्यापारी त्या ठिकाणी राहायचे. आणि हे बांधण्याचं काम जसं राज्यकर्ते होते तसं सामान्य लोकांच्या दानातून सुद्धा ह्या लेण्या बनलेल्या आहेत. अनेक लोकांनी दान देऊन, आज आपण पाहतो की मंदिर बनवतो आपण तर त्या ठिकाणी दान देतात लोक, तसे त्या काळामध्ये व्यापारी सर्वसामान्य लोक हे दान द्यायचे आणि त्या दानाच्या माध्यमातून सुद्धा लेण्या मोठ्या प्रमाणावर बनत असतात. आता एकूण जर हा नकाशा जर पाहिला तर लेणी क्रमांक 1 ते लेणी क्रमांक 34 जे आहे ह्या 2 किलोमीटरचं अंतर आहे. आणि या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये ह्या सगळ्या 34 लेण्या आपल्याला दिसून येतात. हे जे सगळ्यात ते मोठं दिसतंय हे ते कैलास लेणी आहे. हे पहिल्या 1 ते 12 ह्या बौद्ध लेण्याला 13 ते 30
ह्या ज्या लेण्या आहेत ह्या हिंदू लेण्या आहेत आणि 31 ते 34 ह्या 5 लेण्या जैन लेण्या आहेत. आणि जसं कैलास लेणी आहे तसं तुम्हाला वेरूळमध्ये जैन लेण्यामध्ये छोटा कैलास म्हणून आहे, जो कैलासाचा प्रकार आहे. आणि तसंच प्रकारचे ते छोटा कैलास म्हणजे मोठ्या कैलासा जसं कैलास लेणी आहे तशीच मोठी लेणी सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. समज आता जर एकूणच सांगायचं तर एलोरा किंवा वेरूळ जे आहे हे एलापूरचं संक्षिप्त रूप आहे. आणि या संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला ही लेणी कृष्ण पहिला, या कृष्ण पहिला जो राष्ट्रकूटांचा राजा आहे, या राष्ट्रकूटाच्या राजानं ही लेणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बनवलेली आहे. आणि जो बोसाड जो आहे त्या बोसाडचा आपल्या डेक्कनच्या जो प्लेटू आहे सगळा प्रांत आहे, या प्रांतामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा अतिशय शिल्पकलेसाठी अतिशय चांगला दगड असल्यामुळे आणि ज्वालामुखीमधून तो खडक तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या मूर्त्या आणि शिल्प आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतील. आणि शिल्पकारांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या कल्पकतेतून शास्त्रातून हा जो सगळा आविष्कार घडवलेला आहे. आता याची जी कालगणना आहे ती कालगणना आपण पाहू की पहिल्यांदा या ठिकाणी हिंदू लेण्या बनल्या ज्या इसवी 550 ते इसवी 600 बौद्ध जो टप्पा आहे तो म्हणजे इसवी 600 ते 730 आणि नंतरचा जो हिंदू आणि जैन टप्पा आहे तो म्हणजे 730 ते 950 अशा मोठ्या कालखंडामध्ये एकूण 1000 वर्ष अशा कालखंडामध्ये या लेण्या बनलेल्या आहेत. पहिल्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये बौद्ध स्मारक जे आहेत लेणी क्रमांक 1 ते 12 जर आपण पाहिलं तर 630 ते 730 या माध्यमात या लेण्या बांधलेल्या आहेत. बदामीचे जे चालुक्य आहेत जे दक्षिणेमध्ये अतिशय सुंदर असे मंदिर बांधीव स्थापत्याचे आहेत त्यांच्या कालखंडामध्ये बौद्ध लेणी बनलेल्या आहेत. ते 5वे ते 8वे शतक यामध्ये ही लेणी निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 टप्पे आहेत मोठ्या प्रमाणावर. म्हणजे पहिली 1 ते 5 लेणी हे इसवी सन 400 ते 600 आणि दुसरी जी लेणी आहे 6 ते 12 ही 650 ते 750. परंतु आधुनिक विद्वान आणि हिंदू लेण्यांचा जर कालखंड बघितला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणीच्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये सुद्धा याचा वेगवेगळा उल्लेख आपल्याला आढळून येतो. एक 5 नंबरची जी लेणी आहे त्या 5 नंबरच्या लेणीमध्ये साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळी नावं आढळून येतात की 5 नंबरची जी लेणी आहे तिला महारवाडा असे लेणी म्हणतो आपण. किंवा 11-12 जी 2 मजली आणि 3 मजली लेणी आहे तिला थोरला राजविहार वेगवेगळे नाव आहेत समोर येणारच आहे. तर आपण जर पाहिलं तर 6 नंबर 5 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर आणि नंतरच्या कालखंडामध्ये 4 नंबर 7 नंबर 8 नंबर आणि 10 नंबर आणि 9 नंबर आणि लेणी क्रमांक 11 आणि 12 ज्याला 2 आणि 3 ताळ म्हणतात. जर तुम्ही प्रत्यक्ष तिथं जर पाहायला गेलात तर तुम्हाला भारतामध्ये 2 दुसऱ्या मजल्याच्या लेण्या दिसतील पण तिसऱ्या मजल्याच्या लेण्या दिसणार नाही. पण वेरूळ ही लेणी अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला 3 मजले आता जे आपण जसे घराचे 3 मजले असतात त्या 3 मजले बांधण्याचं काम केलं. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की चक्रधर स्वामी ज्यांना जेव्हा विष प्रयोग झाला तेव्हा चक्रधर स्वामी या 12 नंबरच्या लेणीमध्ये महिनाभर राहिलेले आहेत. आणि तिथं राहून त्यांनी लीळाचरित्रामध्ये या सगळ्या लेणीचं वर्णन वेगवेगळ्या मराठी शब्दामध्ये केलेलं आहे की हे जे वेरूळ आहे ते वेरूळ कधी न संपणार आहे. कारण पायी चालायचे ते रोज. आपण आज म्हणतो की आपण वॉक करतो सकाळी किंवा फिरतो तसं चक्रधर स्वामी बाईसा आणि त्यांचे सर्व शिष्य हे 1 नंबर लेणीपासून 34 लेणीपर्यंत जायचे आणि ते चलत जायचे तर त्यांचे पाय थकायचे आणि ते म्हणायचे मग इतका वेळ कसं काय लागतो आपल्याला फिरायला. तर ते सांगायचे की आपण सगळ्या लेण्या पाहून येतो. रोज म्हणजे 1 महिना चक्रधर स्वामी राहिले आणि चक्रधर स्वामीने 1 महिना त्या लेणीमध्ये जिकडे तिकडे फिरण्याचं काम केलं आणि 1 महिना विश्रांती घेण्याचं. म्हणजे ते विश्रांतीला आपण जातो की हॉलिडे रिसॉर्टमध्ये जातो तसं आजही गेला तुम्ही लेण्याचं एक वैशिष्ट्य भारतीय लेण्याचं वैशिष्ट्य
उन्हाळ्यात जर गेला तर तुम्हाला अतिशय थंड असा थंडावा बसतो. म्हणजे आपण AC चालू करतो आणि AC मध्ये बसतो, पण आपल्याला तेवढं थंड जाणवणार नाही. तेवढी अतिशय सुंदर शीतल अशी हवा आणि पाण्याची व्यवस्था असणार आहे. प्रत्येक लेणीमध्ये पोडी नावाचा एक प्रकार आहे. पोडी म्हणजे तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचं काम प्रत्येक लेणीमध्ये होत होतं. आणि प्रत्येक लेणीमध्ये, मोठ्या लेणीमध्ये पोडी आहे आणि त्या पोडीच्या माध्यमातून तिथले जे बौद्ध भिक्खू होते किंवा धर्मगुरू होते ते तिथलं पाणी वापरायचे, जेवणाला पाणी वापरायचे, आंघोळीला पाणी वापरायचे, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी वापरायचे. जर तुम्ही चिखलखोऱ्याला गेलात तर चिखलखोरा ही पश्चिम भारतातली पहिली लेणी आहे आणि या पहिल्या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर मॅनेजमेंट, ज्याला आपण पाण्याचं व्यवस्थापन आहे, ते पाण्याचं व्यवस्थापन फिल्टरनं पाणी, आज आपण जे फिल्टरचं पाणी पितो तसं मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची आणि त्याच्यातून कचरा वाहून जाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागाचा फणा आहे आणि त्या नागाच्या फणामधून पाणी पडते, म्हणजे फिल्टर होऊन पाणी पडते ते, आणि ते पिण्यासाठी सगळ्यात उपयुक्त आहे. तसंच कानेरीच्या लेणीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की आज जी व्यवस्था आपल्याकडे नाही सांडपाण्याची व्यवस्था, ती सांडपाण्याची व्यवस्था जशी लेण्यामध्ये आहे तसं आपण हडप्पन जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पाहत आलेले आहे. त्या आता ही जर पाहिली की पहिल्या लेणीपासून, ती सगळ्यात शेवट आहे की या पहिल्या लेणीपासून ही 5व्या नंबरच्या लेणीपर्यंतचा हा सगळा एक हे पाहतो दगड आज सुद्धा, म्हणजे जेव्हा पाऊस पडते तेव्हा तिथून पाणी इतक्या जोरात ते ओव्हर येते की अतिशय, म्हणजे पाहण्यासाठी अनेक लोक जून जुलैच्या महिन्यामध्ये विशेष पाहायला येतात. आणि अशी ग्रीनरी असते की माणसाला तिथून निघू वाटत नाही. म्हणजे एकदा जर वेळूला गेला, तुम्ही सकाळी जर गेला तर संध्याकाळपर्यंत येऊ वाटत नाही, कारण तो पूर्ण जो परिसर आहे तो अतिशय भारावलेला परिसर आहे. म्हणजे शिवाचा आहे, बुद्धाचा आहे, पार्श्वनाथाचा आहे, महावीराचा आहे, सगळा सहवास आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाणवतो. यानंतर इथे 5 नंबरची लेणी आहे, 10 नंबरची लेणी आहे, 11 आणि 12 ह्या बौद्ध लेणीमधल्या सर्वोत्कृष्ट अशा लेण्या आपल्याला दिसून येतात. 5 नंबरची लेणी मी तुम्हाला सांगेल की अतिशय सुंदर अशी लेणी आहे, ज्या लेणीमध्ये आताच्या काळात डायनिंग टेबल जशी असायची त्या डायनिंग टेबलच्या माध्यमातून जेवण करण्याची व्यवस्था तिथं होती आणि जेवण केल्यानंतर तिथंच अभ्यास करणे. त्या काळामध्ये वेगवेगळ्या शस्त्रास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी टेबलची व्यवस्था आहे, दगडी टेबल आहे. तुम्ही जर गेलात त्याला महारवाडा सुद्धा म्हणतात, अनेक लोक वेगवेगळी नावं देतात, पण ज्या जगातल्या सगळ्यात चांगले जे पुस्तक टेम्पल ऑफ इंडिया, जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस नावाचे 2 भाऊ होते, ते इंजिनियर होते ब्रिटिशांच्या काळामध्ये. ते सातत्यानं पूर्ण भारतभर त्या घोड्यावर बसून पूर्ण लेण्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा त्यांचं बनारस हिंदू विद्यापीठामध्ये व्याख्यान होतं, त्यांनी सांगितलं की अशा लेण्या जगात कुठेही नाही. पूर्ण लेण्यांचं डॉक्युमेंटेशन बनवलं. भारतीयांकडे कला आहे, या सगळ्या कला भारतीयांनी बनवलेल्या आहेत, पण त्याचं डॉक्युमेंटेशन कुठेही केलेलं नाही. ते डॉक्युमेंटेशन जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेसने केलेलं आहे. त्याच्यामधल्या ज्या वेरूळमधल्या ज्या आहेत तर 5, 10, 11 आणि 12 त्या लेण्या आहेत. 10 नंबरची जी लेणी आहे तिला विश्वकर्मा लेणी म्हणतात, की या जे सुतारांचे आद्य दैवत म्हणतो विश्वकर्मा, ही सुतारानं बनवलेली लेणी आहे म्हणून त्याला विश्वकर्मा लेणी म्हणतात. आणि ही विश्वकर्मा लेणी स्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची लेणी आहे. या 10 आणि 11 मार्चला दरवर्षी बुद्धाच्या पायापासून ते बुद्धाच्या डोक्यापर्यंत एक सूर्यप्रकाश उत्तरायण असल्यामुळं आणि या उत्तरायणामुळे हे सूर्यप्रकाश पडतो, पायापासून ते त्या डोक्यापर्यंत पडतो. आणि जेव्हा ते दृश्य जर पाहिलं तुम्ही तर अत्यंत रोमहर्षक असं दृश्य आहे. आणि हे दृश्य पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी, मी आतापर्यंत त्याचे 10,000 फोटो काढले या 5 वर्षामध्ये. यावर्षी सुद्धा आम्ही तो मोठ्या प्रमाणात इव्हेंट घेत असतो, कारण फक्त महालक्ष्मी जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि आताच रिसेंटमध्ये याला सुद्धा वेरूळ अजंताला सुद्धा त्याचा असा सूर्यप्रकाश पडतो, पण ते यावर्षी लोकांना माहीत झालं. पण वेरूळला मोठ्या प्रमाणात बनवल्या तेव्हापासून पडतो, पण काही लोकांनी जे कॅच केलेला आहे तो 5 वर्षापासून आम्ही दरवर्षी जात असतो आणि तो रोमहर्षक जो प्रसंग आहे तो कॅमेऱ्यामध्ये कॅच करत असतो. 11 नंबरची जी लेणी आहे ती अतिशय महत्त्वाची. मी तुम्हाला आता सांगितलं की मोठ्या प्रमाणावर
2 मजले 3 मजले, ही 11 नंबरची लेणी 2 ताल म्हणतात त्याला. आणि ही 2 ताल असणारी लेणी जी आहे ती नंतर 1985ला गाळ असल्यामुळे काही लोकांचे तिथं काम करताना पाय फसायचे आणि पाय फसत असताना त्यांनी ती खोदण्याचा प्रयत्न केला की बाबा ही माती किती आहे, तर माती खोदण्याचा खाली सुद्धा एक मजला मिळाला. म्हणजे ती 2 ताळ नसून ती 3 ताळ आहे. आणि मग 1985 नंतर त्याला सुद्धा 3 ताळ आणि 12 नंबरची जी लेणी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर म्हणजे 3 ताळ असणारी ही लेणी आहे. आणि ह्या दोन्ही लेण्या भारताच्या एकूणच लेणी स्थापत्यामध्ये एक आश्चर्यकारक ज्याला आपण म्हणतो की 2 आणि 3 ताळाच्या 2 लेण्या कुठेही तुम्हाला भेटणार नाहीत, फक्त वेरूळमध्ये भेटतील. आणि अतिशय शिल्पाने समृद्ध असणाऱ्या लेण्या आहेत. बुद्ध आहेत 179 बुद्ध या 12 लेण्यामध्ये आहेत. बोधिसत्वाची अनेक चित्र आहेत, बोधिसत्वाचे अनेक शिल्प आहेत. बोधिशक्ती ज्या म्हणतो जे ज्याला आपण तारा नावाची जी बोधी शक्ती आहे ती अतिशय महत्त्वाची शक्ती जी आहे ती फक्त आपल्याला मोठ्या प्रमाणावर कानेरीच्या लेण्यात आणि वेरूळच्याच लेण्यात दिसतात, इतर कोणाही ठिकाणी दिसणार नाही. आणि ती 10 नंबरची जी लेणी आहे अतिशय सुंदर आहे. त्याचं चित्र तुम्हाला दाखवणार आहे समोर की मोठ्या प्रमाणावर अशा लेण्या ज्या आहेत त्या फक्त आपल्याला वेरूळच्या मध्ये दिसतात. इवन अजंतामध्ये सुद्धा असा प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 11 आणि 12 तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर ह्या लेण्या वज्रयान पंथ जो आहे बौद्धामधला ज्यामध्ये सगळ्यात जास्त शिल्पकला जी बनलेली आहे ही वज्रयान किंवा ज्याला तंत्रयान म्हणतो आपण. या सराय नावाचे फार मोठे बौद्ध भिक्खू होते, त्यांनी वज्रयान पंथ हा महाराष्ट्रात आणला. आज आपण जे बौद्धामध्ये जे जेवढे शिल्प पाहतो हे वज्रयान शिल्प, हे वज्रयान पंथाची शिल्प आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आणि जे तुम्हाला सांगितलं की विश्वकर्मा एक आमचे सर होते ब्रह्मानंद देशपांडे म्हणून, जे फार मोठे या वेरूळ आणि अजंताचे अभ्यासक आहेत. ते जेव्हा दरवेळेस जायचे तेव्हा गुजरात आणि राजस्थानमधल्या अनेक विवाहित जोडपे हे विश्वकर्माच्या पूजेसाठी यायचे. त्यांनी अनेक वेळेस हटकलं की बाबा तुम्ही दोघं लग्न झाले आणि इथं कसे काय आले, तर ते सांगायचे हे बुद्ध नसून आमचे विश्वकर्मा आहे. विश्वाची जी निर्मिती केली त्याला कार्पेंटर म्हणतो आपण, सुतार जो म्हणतो, तर कार्पेंटर केव्ज इंग्रजीमध्ये त्याला कार्पेंटर केव्ज म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणावर अनेक पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आणि त्यांनी सांगायचे की ही बुद्ध आहेत, हे विश्वकर्मा नाहीत. तर अनेक वेळेस त्यांना मार खावा लागला आणि मार खाऊन तरी ते थांबले नाही, तर ते सातत्याने सांगायचे की हे विश्वकर्मा नसून हे बुद्ध आहेत. पण त्याला मराठीमध्ये आपण विश्वकर्मा लेणी सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणून येतो. की मोठ्या प्रमाणात तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात तुळया आहेत. आज जर आपण पाहिलं हे भीम आहेत, हे भीम जे आहेत तर त्या काळात तुळया लाकडाच्या तुळया असायच्या की, आणि जुन्या घरात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात माळवदा असतात, तर ते माळवदासारखं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. हे जे आहे ही जे 10 नंबरची लेणी आहे अतिशय शिल्पकलेने समृद्ध असणारी जी लेणी आहे. जर आपण पाहिलं तर तिथं घटपल्लव स्तंभ जे आहेत वेगवेगळे स्तंभ आहेत. वर पाहिलं तर अजिंठासारखं पेकाट ज्याला म्हणतो आपण दरवाजा, ते दरवाजे आहेत, गंधर्व आहेत आजूबाजूला. आणि ही बुद्धमूर्ती आहे, ही बुद्धमूर्ती. आणि जे हे भीम सांगले ते वेगवेगळ्या प्रकारचे असे हे भीम आहेत की हे वेगवेगळ्या प्रकारचे भीम आहेत असे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभ. आणि इथं नागाची सगळे हे जी शिल्प आहेत ही नागाची शिल्प आहेत सगळे. ही शिल्प जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जर पाहिली तर अतिशय सुंदर अशी शिल्प आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. हे जो बुद्ध आहे तर इथं जाऊ नये लोक म्हणून बुद्धाचं काय करतात लोक, आपल्याकडे कसं आहे की आपली प्रॉपर्टी असली कुठे जाऊन बसतात, तर बुद्धाच्या मांडीवर जाऊन बसणे, कुठेतरी जाऊन बसणे. म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने मोठ्या प्रमाणावर काय केले की या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह असणारे सगळे लाकडं लावलेले आहेत तिथे, आणि तिथे जाऊ नये. आणि 10 आणि 11 मार्चला जो बुद्ध प्रकाश पडतो तो या पायापासून तर या बुद्धाच्या मूर्तीच्या शेवटच्या टोकापर्यंत इथे असा हा पहिल्यांदा सूर्यप्रकाश या भागातून, ही जी भाग आहे ना या भागातून सूर्यप्रकाश पडतो. इथं ही बुद्धमूर्ती, ही जी बुद्धमूर्ती आहे ती इथं आहे. आणि या इथून जो प्रकाश पडतो ते इथल्या बौद्ध मूर्तीवर पडतो, म्हणजे वरून खाली पडतो. आपण आता हे पाहतो आपण याचं रिफ्लेक्शन दिसत आहे, तसं रिफ्लेक्शन इथून
त्या बुद्धाच्या मूर्तीवर पडते आणि बुद्धा ज्याला म्हणतो आपण की उन्हात नाहून निघाल्या किंवा ज्याला सोनं आपण वितळतो म्हणतो की त्याला पारिक सोन्याची आहे ते दाखवण्याचं काम या शिल्पकलेतून वेरूळच्या मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलं होतं. आता त्याचा जो दुसरा भाग जो आहे तो म्हणजे हिंदू स्मारक आहे. हिंदू ज्या लेण्या आहेत का तर 6व्या शतकाच्या मध्यापासून ते 8व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर कल्चुरी किंवा त्या काळातल्या राष्ट्रकूट कालखंडामध्ये त्या लेण्या बनवलेल्या आहेत. 17 ते 29 ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये 28, 27 आणि 29 हे पहिल्यांदा बनवल्या आणि त्यानंतर 29 आणि 21, 20 आणि 26 याचं मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलं. 17वी आणि 28वी ह्या शेवटच्या लेण्या होत्या. म्हणजे लेण्या बनवताना मी कशा बनवल्या लेण्या जसं जसं काम चांगलं आहे जसा जसा दगड आहे त्यानुसार त्या बनवलेल्या आहेत आणि त्याला नंबर हे नंतरच्या कालखंडामध्ये दिलेले आहेत. आपण काय म्हणतो की हे तुम्ही आयडेंटिफिकेशन कसं केलं तर आयडेंटिफिकेशन हे इंग्रजांनी काय केलं की याचं सगळ्याचं मेजरमेंट घेणे त्याचं डॉक्युमेंटेशन बनवले त्याचं पिक्चरायझेशन बनवले त्याचे प्लॅन बनवले सगळ्या गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर प्लॅनसुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. आणि त्यानंतर 14 नंबर आहे 15 नंबर आहे 16 नंबर आहे ह्या राष्ट्रकूट राज्यकर्त्यांनी बांधलेले आहेत. त्या 8व्या शतक ते 10व्या शतकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या दिसून येतात. 14 आणि 15मध्ये पहिल्यांदा काम केलं आणि नंतर सगळ्यात जास्त जो महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे 16 नंबरच्या लेणीमध्ये आहे. आणि ही 16 नंबरची लेणी त्याला आपण मोनोलिथिक म्हणतो की एका दगडातून बनवलेली आहे पूर्ण. जर तुम्ही जाऊन आजही पाहिलं तर त्याचं आश्चर्य होईल. मी तुम्हाला समोर चित्र दाखवणार आहे फोटो. हा एक कैलास मंदिर ज्याला आपण कैलास लेणी म्हणतो कारण इंग्रजीमध्ये लेणीला केव टेम्पल म्हणतात की मंदिराचाच एक भाग आहे तो त्याला इंग्रजीमध्ये केव टेम्पल्स म्हणतात. आणि एकमेव जे आहे ही सगळ्यात चांगली जी लेणी आहे हिंदूमधली सगळ्यात चांगली किंवा आश्चर्यकारक जी लेणी आहे त्याला आपण कैलास लेणी म्हणतो. ही पूर्ण एकाच दगडात बनवलेली आहे. ती आश्चर्यकारक आहे म्हणजे द्रविडियन शैलीचा सगळ्यात मोठा आविष्कार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे पर्वत कोरणे ज्याला म्हणतो आपण तो पर्वत कोरून ही लेणी बनवलेली आहे. ही एक मजली लेणी आहे. म्हणजे जसं आपण बौद्ध लेण्यामध्ये पाहिले की 2 मजली 3 मजली लेणी आहे तसं कैलास लेणी ही एक मजली आहे. म्हणजे वरून तुम्हाला आजही आपल्याला शिड्या जशा आपण बनवतो तशा शिड्या बनवलेल्या आहेत आणि एक मोठा प्रदक्षिणा पथ आहे. म्हणजे प्रदक्षिणाचे पथ आहे तर बौद्ध स्थापत्यामध्ये जो प्रदक्षिणा पथ आला त्याचंच पाहून नंतर हिंदू धर्मियांनी सुद्धा हे केले की मोठी एक गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आताचा जो शिवलिंग आहे तिथं हा शिवलिंग आता तो तिथं नव्हता. आता नवीन शिवलिंग त्या ठिकाणी बसवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी शिल्प आढळतात. गंगा जमुना सरस्वती ह्या 3 ज्या लेण्या आहेत 3 ज्या नद्या आहेत त्याला रिव्हर गॉडेसेस म्हणतो नदी देवता म्हणतो की आपल्या इकडे नदीला पूजनाचं काम असते आणि ह्या नदी असणाऱ्या ह्या 3 गंगा जमुना सरस्वती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. विष्णूचे 10 अवतार जे आहेत ते तुम्हाला 10 अवतार तिथं दिसून येतात. इंद्र आहे अग्नी आहे वायू आहे सूर्य आहे आणि ईशा या सगळ्या वैदिक ज्या ह्या आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जर कैलास लेणीमध्ये जर गेल्या पूर्ण एक दिवस सुद्धा तुम्हाला ती लेणी पाहता म्हणजे काही ना काहीतरी राहिलेलं आहे. एका रथावर हे शिवलिंग असणारं आहे की पूर्ण हत्ती आता ते जसा जसा काळ होत गेला तसे त्याचे ते हत्ती तुटलेले आहेत पण हत्तीचे अवशेष आजही जसे पितळखोऱ्यामध्ये आहेत तसे वेरूळमध्ये आहेत. 2 हत्ती आहेत ते तुम्हाला समोर दाखवणारच आहे की मोठं मोठं हरिहर आहे अन्नपूर्णा आहे दुर्गा आहे. रावणानं पर्वत हलवलेला आहे तो सुद्धा प्रसंग या ठिकाणी दाखवतात. रामायण आणि महाभारताचे वेगवेगळे जे प्रसंग आहेत ते 2 शिल्पामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत. कृष्णाचे जे 12 रूप आहेत ते 12 रूप सुद्धा या कैलास लेणीमध्ये आपल्याला दाखवण्यात आले. आता ही जी हे आहे हे हा ओरिजिनल कैलास लेणी आहे. म्हणजे सुरुवात इथून होते आपण जेव्हा जातो तेव्हा हा पहिला मजला आहे वरी आणि मध्ये गेला तुम्ही तर इकडे हे विजयस्तंभ आहेत. हे 2 विजयस्तंभ आहेत. इथे 2 हत्ती आहेत. इथे हे आता ते तुम्हाला गंगा यमुना सरस्वती दाखवायचे त्याचे फोटो आहेत पुढे तर हे आहे. हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग हा कोरून
त्याचं माल मटेरियल काढून ठेवलेलं. आजही लोक आश्चर्यचकित होतात की एवढा मलबा जो आहे तो मलबा कुठं काढून टाकला. हा जो भाग आहे समोरचा तिथून सुरुवात होते. लीळा चरित्रामध्ये असं सांगण्यात आलं, चक्रधर स्वामी म्हणतात की या ठिकाणी नृत्यांगनाचा नाच व्हायचा पूर्वी आणि मनोरंजनासाठी व्हायचा. आणि काही घोडेस्वार असे आले की त्या घोडेस्वारांनी या नृत्यांगनाला पळून नेण्याचं काम केलं आणि हे कुठं गायब झाले हे कळालं नाही. म्हणजे आणि काही भुयारी मार्ग आहेत, काही ठिकाणी भुयारी मार्ग आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ते बंद करून ठेवलेले आहेत. पण अशा भुयारी मार्गाने काही परकीय लोक आले आणि त्या नृत्य करणाऱ्या असणाऱ्या सगळ्या नृत्यांगनाला घेऊन गेल्याचा प्रसंग सुद्धा मोठा प्रमाणात हे 18व्या शतकामध्ये चित्र काढलेले आहे. आजही जर जाऊन पाहिला तर सेम दिसत. पण आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने हा जो भाग आहे, आता इतर जो भाग आहे हा हा थोडा खाली केलेला आहे आणि हा जो हत्ती आहे त्या काळात सुद्धा त्याची सोंग ते आपल्याला दिसून येतो. पण हे जे चित्र आहे ते जगभर प्रसिद्ध असणारे चित्र आहे. नेटवर गेला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतील की पेंटिंग्स ऑफ एलोरा केव्ह जर टाकलं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर चित्र तुम्हाला दिसून येतात. आता कृष्ण पैलाने हे कैलास लेणी बनवलेली आहे आणि या कैलास लेणीचं अनेक मेजरमेंट या ठिकाणी आपण गोपुरा जो आहे म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो कळस म्हणतो, तो कळस हा द्रविडियन शैलीचा आहे. आपल्याकडे द्रविडियन शैलीचे फार कमी मंदिर आहेत, पण राष्ट्रकूटांचा संबंध हा कर्नाटकाशी असल्यामुळे कर्नाटक शैलीचा आपल्यावर प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळेच मोठ्या प्रमाणावर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. काही नंदीची शिल्प सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आढळून येतात आणि दोन जे तुम्हाला सांगितले रामायण आणि महाभारत या दोन मोठी शिल्प सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आणि मोठ्या की बर्कन्सन नावाचे कर्नल बर्कन्सन नावाचे फार मोठे कला इतिहासक आहेत आणि त्यांनी सांगितलं की जगातलं एक आश्चर्य कैलास लेणीमध्ये जगाचं आश्चर्य आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की क्रिस्टल पीज नावाची बाई आपल्या आयुष्याच्या शेवट म्हणजे आता त्या बाईचं वय 90 वर्ष वय आहे. दरवर्षी न चुकता 1 महिना वेरूळला राहण्यासाठी येते आणि 3 दिवस ती कार्यक्रम देते. ती स्वतःच्या खर्चानं सगळ्या म्हणजे भारतातल्या अभ्यासक असणाऱ्या लोकांना बोलवते, तिथं वेगवेगळे सेमिनार घेते आणि त्यामधून ती स्वतः वेरूळ म्हणजे कैलास लेणी नेऊन दाखवते. आपण या भारताचे निवासी आहोत, आपण रहिवासी आहोत, पण आपण कधी पाहायला सुद्धा जात नाही. पण ती बाई जर्मन असणारी बाई युद्ध पत्रकार होती, व्हिएतनाम युद्ध कव्हर करायला आली आणि या आशिया खंडाच्या प्रेमात पडून ती व्हिएतनाममधून थायलंडमध्ये राहायला गेली. पण तिचं कार्यक्षेत्र औरंगाबाद आहे. ती दरवर्षी येते. आता माझं 4 दिवसापूर्वीच फोनवर बोलणं झालं की तिला यायचं आहे, पण आता सध्या या कोरोनाच्या कालखंडामध्ये ती येऊ शकत नाही. पण तिची आस्था जी आहे ती हमेशा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला पत्रव्यवहार करते. आमच्या सगळ्या सारख्या अभ्यासक लोकांना सातत्याने फोन करून त्या कैलास लेणीची ती चिंता करते. म्हणजे आपण भारतीय असून सुद्धा आपल्याला आणि त्याच्याबद्दल तेवढी माहिती नाही. पण ती बाई परकीय बाई आपल्या स्थापत्याबद्दल तिला जिव्हाळा आणि प्रेम आहे. तरी आपणही आपल्या पद्धतीनं त्या लेण्यावर किंवा त्या स्थापत्यावर आपण प्रेम करणारच आहोत. नंतर जी आहेत ते म्हणजे जैन स्मारक आहे, ज्याला दिगंबर पंथीय स्मारक आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जी 5 जी लेणी आहेत त्या अतिशय सुंदर अशा लेणी आहेत आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे जैन पेंटिंग जे आहेत किंवा जैन शिल्प जे आहे अतिशय सुंदर जी शिल्प आहेत या लेण्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जसं बौद्ध शिल्प आहेत, हिंदू शिल्प आहेत, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे शिल्पसुद्धा आढळून येतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकार झाले ज्याला जिन म्हणतो आपण. या जिनांचे पूर्ण शिल्प ही शिल्प आपल्याला जैन लेणीमधून आढळतात. त्यामध्ये वेगवेगळे यक्ष आहेत, म्हणजे ज्याला यक्ष म्हणजे वेगवेगळ्या रक्षण करते जे त्याला आपण द्वारपाल म्हणतो किंवा पद्मपाणी वज्रपाणी जे म्हणतो. ती तशीच जैनामध्ये सुद्धा आहे की यक्ष जी आहे त्याला स्त्री निसर्ग देवता म्हणतात किंवा यक्षाला पुरुष निसर्ग देवता म्हणतात. ही जैनामधल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला ते शिल्पांकन या ठिकाणी करण्यात आले. ते तुम्हाला सांगितलं की जशी कैलास लेणी आहे तशी जशी हिंदूमध्ये कैलास लेणी 16 नंबर आहे, तशीच 30 नंबरची जी लेणी आहे
त्या 30 नंबरच्या लेणीला छोटा कैलास म्हणतात, कारण ती कैलासाचीच प्रतिकृती आहे, ती छोटी आहे. आणि या छोट्या प्रतिकृतीमध्ये 4 वेळेस आतापर्यंत उत्खनन झालेले आहे. त्याच्यानंतर जे इंद्रसभा आहे ती 32 नंबरची लेणी आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत 13 उत्खनन झाले आहे. जे छोटा कैलास आहे त्या छोटा कैलासमध्ये जो स्तंभ आहे तो स्तंभ विजयी स्तंभ जो आहे तसा विजयी स्तंभ सुद्धा जैन लेण्यामध्ये होता. पण एकदा 1980 वीज पडली आणि वीज पडल्याने तो पूर्ण स्तंभ कोसळून पडला. पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची जी इंजिनिअरिंग ब्रांच असते, कन्झर्वेशनची ब्रांच असते, त्या कन्झर्वेशनच्या ब्रांचनं तो स्तूप जो विजयी स्तंभ जो आहे तो स्तंभ आजही आपण जर जाऊन तिथं जर पाहिला तर तो स्तंभ कधी पडलेला वाटणार नाही, कारण तो 2 वर्ष धुळखात पडला होता. पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने काय केलं की तो स्तंभ पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभा केलेला आहे. यक्षधारेंद्र आहे, गोमटेश्वर आहे. गोमटेश्वराची अतिशय सुंदर मूर्ती ज्या भारतामध्ये फार कमी गोमटेश्वराच्या श्रावण बेळगोळाची मूर्ती आहे, जिथं सगळ्यात पहिल्यांदा मराठीचा शिलालेख कोरला गेला. त्या शिलालेखात त्याच ठिकाणी जी गोमटेश्वराची मूर्ती आहे त्याच तोडीची मूर्ती वेरूळमध्ये आपल्याला दिसून येते. वर्तमान महावीराच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मूर्त्या दिसून येतात. आणि वेगवेगळ्या आसनं जे आहेत त्या आसनामध्ये सिंहासन असो किंवा हत्तीवर वेगवेगळे हत्ती असो, या हत्तीवर आपल्याला प्रतिकृती मोठ्या प्रमाणात दिसतात. सिद्धिका आहे का, वेगवेगळे जे आसन आहेत ते आसन आपल्याला दिसून येतात. आता ही जी इंद्रसभा जी आहे ही सुद्धा 2 मजली आहे. म्हणजे ही एक कैलास 11-12 हे 3-3 मजली आहेत. कैलास लेणी 1 मजली आहे. तसेच 32 नंबरची जी इंद्रसभा जी आहे ती सुद्धा 2 मजली आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि या सगळ्या लेण्यामध्ये आपल्याला इंद्रसभा ही सुद्धा एक अतिशय चांगला असणारं एक लेणं आपल्याला ओळखून येते. आणि मोठ्या प्रमाणावर त्या 64 ज्या देवता आहेत या 64 देवता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जी वर्णनं आलेली आहेत त्या वर्णनाच्या माध्यमातून ही शिल्पकला बनवलेली आहे. तर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की अतिशय सुंदर अशा पेंटिंग ज्या आहेत का अजंतासारख्या पेंटिंगसुद्धा एलोरामध्ये आहेत का. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दगड थोडा ठिसूळ असतात, त्या ठिकाणी ती पेंटिंग राहील गळून पडल्यात. पण मोठ्या प्रमाणावर P.V. रानडे म्हणून आमच्या विभागाचे माजी विभाग प्रमुख होते, त्यांनी अतिशय सुंदर त्याच्यावर पुस्तकसुद्धा लिहिले की ऋषभनाथ आहेत, पार्श्वनाथ आहेत, महावीर आहेत, अशा सगळ्यांच्या सुद्धा पेंटिंग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनवलेली आहे. तर जगन्नाथ सभा जी आहे ही 33 नंबरची लेणी आहे. ही सुद्धा म्हणजे लेण्यामध्ये जैन लेण्या 5च लेण्या आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या लेण्या आहेत. जगभरातले जे संशोधक जैन धर्माचा अभ्यासक करणारे आहेत ती अभ्यासक करणारी सगळे लोक या जैन लेणीचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला अभ्यास त्यांनी केलेला आहे. पार्श्वनाथाची जी मूर्ती म्हणलं की तुम्हाला सगळ्यात सुंदर जी मूर्ती आहे ती 16 फुटाची मूर्ती आहे. 16 फुटाची अशी कोणतीही मूर्ती ह्या पूर्ण वेरूळमध्ये तुम्हाला आढळणार नाही. फक्त ती लेणी फक्त याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी शिलालेख आहेत. मोठ्या प्रमाणात शिलालेखसुद्धा आपल्याला आढळून येतात की दंतीदुर्गाचा बडोदा येथे ताम्रपट भेटला आणि या ताम्रपटाच्या माध्यमातून वेरूळचा जो संदर्भ आहे तो संदर्भ जसा आला तसंच मोठ्या प्रमाणावर 15 नंबरच्या लेणीमध्ये आहे, 33 नंबरच्या लेणीमध्ये 3 लेख आहेत आणि 16 नंबरच्या जर लेणीचा तुम्हाला मी बडोद्याचा गुजरातचा सांगितलेलाच आहे. आणि या सगळ्या माध्यमातून हे शिलालेख प्राथमिक साधन म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात. पेंटिंग मी तुम्हाला पेंटिंगचं सांगितलं की मोठ्या प्रमाणात पेंटिंगसुद्धा आपल्याला आढळते. पण काही ठिकाणी दगड खराब असल्यामुळं त्या पेंटिंग आज राहिलेल्या आहेत. पण आजही जैन लेण्यांच्या ज्या पेंटिंग आहेत अतिशय सुंदर अशा पेंटिंग आजही त्या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर तिथे गेल्याने दिसून येतात. आता याची जी पवित्र स्थळे आहेत की 10 नंबरच्या लेण्याला कोकसवाड्याच्या लेणीसुद्धा जसं आपण विश्वकर्मा लेणी म्हणतो तसं कोकसवाड्याच्या लेणीसुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणतात. किंवा 11 नंबरला दुसरा राजविहार, 12 नंबरला थोरला राजविहार, 13 नंबरला छायापुरुषाची लेणी, हे सगळं काय लीळा चरित्रामध्ये हे आपल्याला दिसून येते. 15 लेणीला विहारण स्थान म्हणतो, 16 नंबरला कैलास किंवा मानकेश्वराचे लेणीसुद्धा म्हणतो
लेणी क्रमांक 21ला नागनाथाची लेणी सुद्धा म्हणतो. 22 क्रमांकाला केदारनाथ लेणी, 27ला जळ सेनाची लेणी, 28ला विहरण स्थान, 29ला शंका लेणी आणि 32ला इंद्रसभा, 33ला जगन्नाथ सभा आणि 34ला विहारण स्थान आपल्याला मोठ्या प्रमाणात. हे जर पाहिलं, हे गोपुरा आहे आणि गोपुरावर जे सिंह आहेत, हे 4 सिंह, हे 4 सिंह हे अतिशय महत्त्वाचे सिंह आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. आणि तिकडे जर पाहिलं तर तारा ही जी बौद्ध देवता आहे, पद्मपाणी आणि अवलोकितेश्वर आपल्याला दिसून येतात. हे शिव पार्वतीचं शिल्प आहे आणि हे शिव पार्वतीचा जो विवाह आहे, प्रसंग आहे, तो विवाह प्रसंगाचं हे चित्र आहे. खाली जर पाहिलं तर 16 नंबरच्या लेणीमध्ये जर आपण पहिल्यांदा गेलात तुम्ही मध्ये, तर पहिल्यांदा तुम्हाला आता या शिल्पाबद्दल फार वाद आहेत सगळ्या. कारण महामायेचे जे शिल्प आहे, त्या महामायेच्या शिल्पाची कॉपी करून गजलक्ष्मीची आहे, ती गजलक्ष्मी म्हणतो आपण. आज लक्ष्मीपूजन करतो दिवाळीला, तर ते याच महालक्ष्मीचं पूजन करतो, तिला गजलक्ष्मी म्हणतात. हे 2 हे आहेत, हाती आहेत, हे 2 हाती आणि खाली 2 हाती आहेत. हे 2 हाती पाणीवरून तिच्या डोक्यावर टाकत आहेत आणि या पाणीच्या माध्यमातून वर तुम्हाला सगळे गण दिसत आहेत. खाली जे आहेत हे जे कमळ आहेत, खाली छोटे छोटे जे आहेत ते कमळ आहेत. हा रामायणाचा पट आहे. रामायणाची जी कथा आहे, ती रामायणाची कथा अशी खाली येते, अशी पूर्ण कथा दाखवलेली रामायण. हा सुद्धा युद्धाचा प्रसंग आहे महाभारतामधला, की महाभारतातलं युद्ध आहे. हे आता तुम्हाला चित्रावरून दिसणार नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा जासाल, ज्यांना रामायण महाभारताचं थोडं ज्ञान आहे, तर ह्या सगळे प्रसंग जे आहेत ते प्रसंग आपल्याला हुबेहूब त्या ठिकाणी दिसून येतात. हा शेकिंग रावण जे तुम्हाला म्हणलं, की रावणाला जेव्हा राग आला तेव्हा रावणानं आपल्या आबोध शक्तीनं हा कैलास पर्वत सगळा हलवलेला आहे. त्याचं हे शिल्पांकन आहे. वर शिव बसलेला आहे आणि हा छोटा कैलास आहे आणि या छोट्या कैलासमध्ये तुम्हाला हाती या ठिकाणी दिसतो. ते तुम्हाला समजा की जे हा विजय स्तंभ आहे हा पडला होता आणि या साईड पुन्हा हा स्तंभ जशाला तसा आजही जाऊन पाहिला तर तुम्हाला तो स्तंभ जशाला तसा दिसेल. त्याला म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजीने बरोबर केलं, त्याच्यामध्ये सळई टाकलेली आहे, म्हणजे 2 तुकडे झालेले. 2 तुकडे झाल्यानंतर त्याला जोडून आज जसा आपल्या ज्या टेक्नॉलॉजीनं करतो आपण, तसं त्या ठिकाणी केलं आहे. की आजही आपण तिथे जर गेला तर तुम्हाला तो कधी पडला जर असं कोणी जर सांगितलं, तुम्ही आश्चर्यचकित होता की तो पडलेलाच नाही, याच्यावर एक संध आहे. ही जैनमधली पेंटिंग आहे. आजही तुम्हाला सांगितलं की पेंटिंग जी आहे अतिशय सुंदर असणाऱ्या पेंटिंग भिताडा म्हणजे या जास्त कोर्सला नाही का, पण छताला अतिशय सुंदर जशा अजंताला जशा पेंटिंग आहेत तशा वेगवेगळ्या पेंटिंग आहेत. हा जसं मी म्हणलं की तुम्हाला 3 तार तुम्हाला कुठंच भारतामध्ये आढळणार नाही, फक्त वेरूळमध्ये ही 3 तार आढळते. ही 3 तार या ठिकाणी 12 नंबरची लेणी आहे, जिथं चक्रधर स्वामी स्वतः 20 त्यांना जेवणातून घालण्यात आलं, तेव्हा ते या ठिकाणी 1 महिना राहिले आणि 1 महिना राहिल्याने त्यांची तब्येत ठीक राहिली. आणि ह्या आता सप्तधनी बुद्ध आहेत. बुद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे बुद्ध आहे, गौतम बुद्ध म्हणतो आपण, भगवान बुद्ध म्हणतो, शाक्य मुनी म्हणतो. तसे बुद्धाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यातले 7 बुद्ध आणि 7 ध्यानी बुद्ध हे बुद्ध तुम्हाला फक्त काही कमीच स्थापत्यामध्ये तुम्हाला भारतात आढळतात. त्याच्यातले हे वेरूळमध्ये 7 ध्यानी बुद्ध आहेत आणि 7 मनुष्य बुद्ध आहेत. हे तुम्हाला सांगितलं की 10 नंबरची जी लेणी आहे, त्या 10 नंबरच्या लेणीचा वरचा भाग जिथून बुद्धाच्या डोक्यावर जो प्रकाश पडतो तो वरचा जो भाग आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर ते गंधर्व आहे, आजूबाजूला गंधर्व आहेत. आणि हे मदन आणि रतीचं शिल्प आहे, ती 16 नंबरच्या लेणीमध्ये आहे. आणि त्याचं जी ओळख आहे ती ओळख म्हणजे त्याला इक्षुदंड म्हणतात, त्याला आपण ऊस म्हणतो. आपला तो ऊस जो आहे तो ऊस आपल्या दिसते, त्याचा वरी फुलोरा आलेला आहे आणि हे मदन आणि रतीचं शिल्प आहे 16 नंबर. ह्या गंगा, जमुना, सरस्वती ह्या रिव्हर गॉडेसेस आहेत. त्या रिव्हर गॉडेसेस आपल्याला दिसून येतात. आणि खाली त्या जे आहेत त्याला खाली आपला कासव जो आहे तो कासव ह्या तिन्हीच्या खाली आपल्याला 16 नंबरमध्ये दिसून येतो. ह्या सप्तमातृका आहेत. सप्तमातृका ज्या हिंदूमध्ये अतिशय पवित्र समजल्या जातात, त्या 7 मातृका आपल्याला कैलासमध्ये दिसून येतात. हा यक्ष मातंग आहे.
हा जैन लेणीमधला ज्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो किंवा संरक्षक असणारा जो यक्ष असतो, देवांचं रक्षण करणारा तो यक्ष मातंग आहे, यक्ष अंबिका आहे. तर अंबिकाला कसं ओळखायचं, तर ते वर आंब्याचं झाड आहे, आंब्याचे 2 आंबे दिसत आहेत तुम्हाला. त्या काही मूर्त्यांची जी लक्षणं असतात त्या लक्षणावरून आपण जर मूर्तिशास्त्र जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला आंब्याचे जिथं शिल्पांकन दिसत त्याला अंबिका यक्ष आपण म्हणतो. खाली सिंह सुद्धा आहे, सिंहावर सुद्धा ती बसलेली आहे, किंवा इकडं हे जे आहे हत्तीवर बसलेली आहे. धन्यवाद. वेळ भरपूर होत आहे, पण कसं आहे की लेणी पाहणं धन्यवाद सर. आपल्या व्याख्यानामधून अभ्यासपूर्ण मांडणी आपण केलेली आहे आणि विरूळ लेण्यांचं चित्र आमच्या सर्वांसमोर आपण अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेलं आहे. या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक सुरेखा चेपटे मॅडम यांना निमंत्रित करतो. स्पार्क विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजावड महाविद्यालय पाथर्डी इतिहास विभाग आयोजित आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या स्पार्क विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश रावजी आव्हाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं. मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती म्हणून सन्माननीय अविनाशजी मंत्री हेही उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं. मी महाविद्यालयाच्या वतीनं इतिहास विभागाच्या वतीनं त्यांचेही आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागातील डॉक्टर संजयजी पाईकराव सर हेही उपस्थित राहिले. PPTच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचेही मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं इतिहास विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी खास हा कार्यक्रम आयोजित केला असे विद्यार्थी बंधू भगिनी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते. सूत्रसंचालन करणारे केरकर सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन करणारे कानडे सर यांचे आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.